रितेश प्रो डीजे. तुझ्या पाठी काल तू बोललीस ना माझ्या समोर इच्छा व्यक्त केलीस तर आज तुला कसं वाटतं साडी भेटली तुला? हा हॅलो काही जण सर्व यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. सकाळपासून काय ब्लॉग शूट केला नाही, पाऊस खूप होता आणि लाईट पण नव्हती आमची. आत्ता मगाशी आले लाईट, 1 तास झाला. तेव्हा मोबाईल चार्जिंग झाले माझा, पॉवर बँक पण पूर्ण खाली होती, त्याच्यामध्ये ब्लॉग एडिट केलं म्हणून चार्जिंग नाही राहिले. आजचा दिवस आहे 5वा, रंग आहे हिरवा. तर आता निघालो आहे जायला खरवल्याच्या मंदिरामध्ये, कारण की सकाळपासून कुठेच गेलो नाही, तर चार्जिंगच नव्हती, मतलबच नाही जाऊन कुठं काय. तर आता गाडी घेतो आणि जातो. पाऊस पण आहे, ठेमठेम पडतोय. बघूया आता आजचा कसा शूट होईल. आज म्हणजे माझ्या भावांचं दोघांचं म्हणजे गाणे बोलायचं आहे. तर खार्डीला आहेत, तर काल पण खार्डीला होता, 2 दिवसाआधी फोनीला. असं म्हणजे प्रत्येक दिवस वेगवेगळ्या ठिकाणी चालूच असतं. तर बघूच जायचा प्रयत्न आहे माझा. जर नाही गेलो तर मग त्याला सांगितलं आहे की तुझ्या फोनमध्ये क्लिप काढून घेऊन ये, म्हणजे मी ब्लॉगमध्ये टाकेन. पप्पा रस्त्यावर वाट बघतोय, गेट खोलतोय आणि पप्पा कोणाची तरी वाट बघतोय, म्हणून गाडी घेऊन जाऊ. आता डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशीच भेटेल. तर बघू शकता वरतून कसा व्ह्यू दिसतोय. म्हणजे आज पूर्ण धुकं दिसतं, पूर्ण हे समोरच्याच बिल्डिंग दिसतात आणि खार्डी वगैरे त्या तिथल्या. मी मगाशी बोललो तुम्हाला हे खाली पायथ्याशी भेटतोय, पण पायथ्याशी न थांबता नॉनस्टॉप वरती आलो. बोलत काही समजलं नाही त्याच्यामुळे. तर चला, आज काही गर्दी वाटत नाही तेवढी मंदिरामध्ये, कारण की पाऊस असल्यामुळे दर्शनाला भाविक ती काय आले नाही. रितेश प्रो डीजे आज ढोलकी वाजवणार. वाजव लवकर, वाजव. फायनली आरती झालेली आहे, आपण आरती घेऊ. कार ढोलकी अर्धे ढोलकी का सोडली तुम्ही? अरे पहिला याने वाजवली, पहिला याने वाजवली, नंतर त्याने सुरुवात याने केली. मस्त, 1 नंबर. दुसरा वाजवत होता ना? अरे पण याला विचारत होती फोन करून लोक, तर बोलते याला ढोलकीच वाजवता नाही येत. कसा ढोलकी वाजवत होता तू?
आता वाजत होता दिसला ना मला. नाही मी वाजत होतो बाबा. अक्षयचं केलं का? हे अक्षयचं केलं ना? ए अक्षयचं केलंस ना? सत्कार र तुझा. शिलगावचे समाजसेवक अक्षय भोईर यांचा सत्कार श्री करुल्यावी सेवा ट्रस्टचे विश्वस्त विनोद वासकर करतील. गाईज दर्शन आरती वगैरे सर्व काही झालेलं आहे. आता निघतो आम्ही घरी जायला. बघ सर्वजण बसलेत कारण की आता पावसामुळे काही पब्लिक आज जास्त काही आली नाही. आणि आता कसतो बाई आता आले. आणि जो डेकोरेशन केले ना ते यांनीच केले. रेडी झालो आहे आता जेवण करून. आता चाललो गावामध्ये गरबा खेळायला. मला खेळता नाही गरबा दाखवतो तुम्हाला. तर आज असं करणार आहेत की लहान मुलं आहेत ना त्यांच्यामुळे खूप गर्दी होते. मग मोठ्या मुलांना किंवा जी आपल्या बहिणी आहेत, ताई आहेत, मावश्या जे कोणी आहेत गावात त्यांना खेळायला भेटत नाही. त्याच्यामुळे आज बारीक पोरांना बाजूला करणार आहेत म्हणजे तर त्यांना खेळायला भेटेल. बघूया आता कसं काय नियोजन करणार आहे आजचं. काल तर असा विषय चाललेला झाला तर चांगली गोष्ट आहे. तर लहान मुलांपायी ना गर्दी होते आणि ज्यांची दुपारची शाळा आहे ना तीच पोरं नाचायला आहेत आणि ज्यांची सकाळची शाळा आहे ना त्यातली फक्त 10% मुलं असतील ती असतील. बघू आता कसं काय होतं तिकडे ते दाखवतो तुम्हाला. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नवीन असेल जाऊन चॅनल सबस्क्राईब करा.
साहिल बडे, पुढील बक्षीस आहे विनीत भोईर आणि राज वाडेकर यांच्याकडून ड्रेस पीस. पहिलं नाव आहे रागिनी लोंढे. दुसरं नाव आहे अंकिता राठोड. पुढील बक्षीस आहे नीता गजानन म्हात्रे. नीता गजानन म्हात्रे. पुढील बक्षीस शिवसेना शाखा चिंतावळ सर्व पदाधिकारी यांच्याकडून साड्या. सर्व पदाधिकारी यांच्याकडून हे द्यायचे का नाही 2 साड्या आणि रोहिदास म्हात्रे यांच्याकडून 2 साड्या. टोटल 4 साड्या आहेत. कड दाखव नाव दाखव नाव दाखव. बघूया. आणि पहिलं नाव आहे रजनी प्रकाश जमदारे. बाकी आहे कंपास. आणि दुसरं नाव आहे राशी मिसाळ. त्याला दुसरी चिठ्ठी झाली जाईल. दाखव नाव दाखव. पुढील नाव आहे हे तूच दे आता तिला. कांता रामकृष्ण भोईर. जवळच्या जवळ लागली ती. काल पण असत त्याला जवळच्या जवळ लागली. हे काढ. चौथी ना. मग काय सांगू शकत ना त्या गोष्टी. रेश्मा अविनाश पाटील. हा कालची इच्छा पूर्ण झाली. कालची इच्छा पूर्ण झाली. झाली का नाही इच्छा पूर्ण. हा ठाणे शहराचे उपमहापौर तुझ्या पाठी असेल त्यांना थोडा मागव ना. काल आईने खरंच इच्छा व्यक्त केलेली की तिला साडी भेटावी. आज देवीच्या कृपेने तिला साडी भेटली. तर आई तुला कसं वाटतं. काल तू बोललीस ना माझ्या समोर इच्छा व्यक्त केलीस. तर आज तुला कसं वाटतं साडी भेटली तुला. हा कालची तुला भेटली. पण तिची इच्छा ती माझी ओटी भरणार आहे ना मामा. आज ते तुमचा तुम्ही बघून घ्या. काय त्याच्यात माझा काहीच संबंध नाही. हिरवा कलर आहे ना म्हणून मला देवी मी बसले तर ओटी भरणार आहे माझी. तर तुमचा तुम्ही काही दोघं बघून घ्या. आले कोण. तर काहीच फायनली बक्षीस वितरण वगैरे सर्व काही झाले. लकी ड्रॉ तर रोजच असतात. 4 साड्या. जर
नक्की या सर्वांनी आपलं लक आजमावून बघा, म्हणजे फक्त लेडीजसाठी. तर चला, आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.